टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे उमेदवारी अर्ज भरायला अवघे काही दिवस शिल्लक असताना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा सोनवणे आणि काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण काळे या ठिकाणी एकत्र बसलेले आहेत. निश्चितपणे युती संदर्भात आघाड्यासंदर्भात चर्चा झाली असेल. नेमकी काय चर्चा झाली आहे बाप्पा? नाही बघा, महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, त्या अनुषंगानं संभाजीनगरची निवडणूक आहे. मला पक्षानं इथं प्रभारी केल्यामुळं मी पण आलेलो आहे आणि स्वाभाविकच आहे की आम्ही आघाडी करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व काय जी स्ट्रॅटेजी पुढची ठरवायची त्या अनुषंगानं आम्ही एकत्र चर्चा करतो आहे आणि एकत्र चर्चा होईल. आम्हाला एक दोन म्हणजे म्हणण्यापेक्षा आज उद्या हे आमचं डिक्लेरेशन होईल असं मला अपेक्षा आहे. एकीकडे तिकडे पुण्यामध्ये दादांची राष्ट्रवादी काँग्रेस, तुमचे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहे. NDAमध्ये शरद पवार जाण्याची शक्यता आहे असं बोललं जाते. हे बघा, आता जर तरवर मी काही बोलणार नाही. आज अद्याप क्षणाला तर काही झालेलं नाही. आता पुण्यात काय होतं आहे ते पश्चिम महाराष्ट्र आहे. आम्ही मराठवाड्यातले कार्यकर्ते आहोत. मराठवाड्याच्या दृष्टीनं आम्ही काँग्रेस, उभाटा, आम्ही जी आमचा महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून देशात, इथं महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रामध्ये लढतो आहे, त्या पद्धतीनं आम्ही संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यात आम्ही लढणार आहोत. ही आमचा फायनल निर्णय आहे. कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होतील, विलीन होतील अशी शक्यता आहे. शक्यतोवर जर तरवर नाही, झाल्यानंतर बघूयात. झाल्यावर तुम्हाला 100% कळू. जर एकत्र झालं तर आपल्याला कळवलंच जाईल, असं काय अंधारात होणार नाही. शरद पवार NDAमध्ये सामील होत आहे असे बोलले जाते. नाही, आता तुम्हीच म्हणताय. आता मला काय, मी त्यांच्या पक्षाचा खासदार आहे, मला आणखी माहिती नाही. मला त्यांनी सांगितलं नाही, किंवा तुम्हाला जर सांगितलं असलं तर तुम्ही सांगा, मला माहीत नाही. मग त्याच्यामुळे मी बोलू शकणार नाही. मला माफ करा की आणखी मला त्याची काही चर्चा झालेली नाही आहे. आम्ही आज आमच्या महाविकास आघाडीची बैठक घेऊन आम्हाला संभाजीनगर लढण्याच्या दृष्टिकोनातून संभाजीनगरमध्ये आहोत. हा आमचा निर्णय आजचा आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातला आम्ही काही, मला तिथला नाही, कार्यकर्ता मी इथला आहे, त्याच्यामुळे मराठवाड्यात नक्कीच नाही होणार. परंतु कार्यकर्ता म्हणून तुम्हाला वाटतं का दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या पाहिजे? कार्यकर्ता म्हणून एकच वाटतं की एकत्र कुणी यावं का नाही यावं हा विषय नाही आहे. भारतीय जनता पार्टीचे जी राजनीती चालली, याला जर रोखायचं असलं तर सेक्युलर वोटची जी काही लोक आहेत त्यांनी सर्वांनी एकत्रित राहून या जी महायुती झाली काय, त्यांची काय झाली, यांचं ज्या पद्धतीनं राजकारण यांना रोखण्याचं काम आपण सर्वांनी एकत्रित येऊन केलं पाहिजे. नक्कीच आपल्यासोबत जालन्याचे खासदार कल्याण काळे भाऊ, या ठिकाणी महापालिकेची निवडणूक आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही काँग्रेस म्हणून अलायन्स कोणासोबत करणार आहात? शिवसेनेसोबत तुमची बोलणी 2-3 बैठकाही झाल्या, परंतु पुढे काय आलं नाही. पुन्हा बोलणी सुरू झाली आहे का? हो, आमची जी नैसर्गिक महाविकास आघाडी आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहे, त्या सगळ्या पार्टनरसोबत बोलणं सुरू आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, असं एकत्रित आमची महाविकास आघाडी होईल अशी सध्या शक्यता आहे. याच्याबरोबरच वंचित बहुजन आघाडीच्या मंडळीने सुद्धा आमच्याकडे प्रस्ताव दिला आहे. आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे. साधारणपणाने त्यांच्यासोबतही सकारात्मक चर्चा होते. साधारणपणे अशी इथपर्यंत आलेली ही चर्चा आहे. आणि पुन्हा जे चर्चेचं स्वरूप असं असतं, साधारण एकदा, दोनदा, तीनदा बसलं की साधारण ते जागा कोणकोणती लढणार आहेत त्याच्यावर चर्चा करायची आणि ते फायनल करायचं. 30 तारीख शेवटची तारीख आहे उमेदवारी अर्ज भरायची. अजूनही चर्चा चालू आहे. परंतु वंचितने कुठेतरी तुमच्यावर आरोप केला की तुम्ही विश्वासात घेत नाहीत वंचितला, अशा प्रकारचं. नाही, माझ्या पक्षाच्या एक शिष्टमंडळ, जिल्ह्याचं पार्लमेंटरी बोर्ड म्हणून, त्यांच्याकडे प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कमाल फारुकी, शहराध्यक्ष युसुफभाई, त्याच्याबरोबरच इब्राहिम पठाण, माजी आमदार MM शेख, जितेंद्र देहाडे, अशोक डोळस, हे शिष्टमंडळ त्यांच्यासोबत आतापर्यंत त्यांच्या 3 बैठका झाल्या आणि माझ्याकडं आले आणि मी त्यांना नकार दिला असा इश्यू कुठं कधी घडलेला नाही. आज सकाळी आज पहिल्यांदा त्यांची माझी, ते नेते म्हणून माझ्यासोबत सकाळी चहा घ्यायला माझ्याकडे आले होते. त्यांनाही सांगितलं की आमच्या पक्षासोबत पुन्हा एकदा बोलणी करतो मी आणि कुठं बारीक सारीक ठिकाणी आडलं असेल तर ते मार्गी लावून देऊ. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी असं म्हटलंय की आज तुमच्यासोबत ते चर्चा करणार आहात. नेमकं कधी चर्चा करणार आहात? कुठल्या कुठल्या जागेवर तुम्ही चर्चा करणार आहात? त्यांच्याकडे आदित्य ठाकरे येणार आहे अशी माहिती आहे आणि त्याच्यामुळं कदाचित ते आज भेटतील की नाही सांगता येत नाही. पण त्यांचं सकाळी फोनवर बोलणं झालं, ते म्हणे आपल्याला भेटायचं आहे, आपण आज किंवा उद्या भेटूया. तुमचा किती जागेवर दावा असेल? नाही, आज आता असं वाटतं माझ्या पक्षाला सगळ्यात जास्त जागा मिळाव्या असं त्यांनाही वाटतं, मलाही वाटतं, वंचितलाही वाटतं, राष्ट्रवादीलाही वाटतं. पण जेव्हा बसू
तेव्हा कोणत्या जागा आपल्याला निवडून आणण्यासाठी उपयोग होईल आपल्या चौघांचा एकत्र येण्याचा, त्याच्यावर चर्चा झाल्यावर कळेल आकडा कोणाला किती दिला पाहिजे. काँग्रेस म्हणून किती लढवणार आहात? नाही, आता आम्ही सगळ्या 115 जागेवरची तयारी केलेली आहे. आघाडी झाली तर त्याच्यातून आमच्या जागा कमी होतील. नक्कीच. ते कल्याण काळे आणि बजरंग बाप्पा सोनवणे. कॅमेरामॅन अमित हर्षल निकमसह संजय सरवदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.